16 तारखेला LNT बंद, LNT बंद, LNT बंद. अग्निसेना, अग्निसेना. माफी मागते, आम्ही तुझ्या पाया पडतो. जाने दो ना, छोड़ दो ना, क्या गुस्सा कर रही हो. ले लो पैसा. किती तर 7 गुंठ्यांचे फक्त 3,500 महिना. म्हणजे गुंठा काय पडला. मी काय भिकारी आहे एवढेसे पैसे घेऊन. माझी शेती आज मी पिकवली तर मला वर्षभराचा तांदूळ होतो सर. मुन्ना तिवारीच मला फोन करतात आणि ते अरे रावीची माझ्याकडे रेकॉर्डेड आहे त्यांचा फोन. या महिलेची जी इकडची एक त्यांचं परत त्यांचे पती नाही आहेत, त्यांना त्यांच्यावर अन्याय होतो. सगळीकडे चक्रा मारतात आहेत. पण प्रशासन, मला वाटतंय प्रशासन विकलं गेलेलं आहे LNTला. ह्या ड्रॉइंगनुसार त्यांनी ते काम चालू करायला पाहिजे. हे बोलतात आम्ही त्याला पत्र पाठवू. पत्र वगैरे काही नाही. त्यांनी हा हलगर्जीपणा आहे यांचा. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम पालघर जिल्ह्यात जोराने सुरू आहे. या कामाचा ठेका LNT कंपनीला दिलेला आहे. LNT कंपनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम करत असताना त्या ठिकाणी असलेले गावकरी मात्र त्रस्त झालेले आहेत. टेंबी कोळावे गाव, जलसार गाव हे आता बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामामुळे बाधित झालेले आहेत. या विरोधात आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी उप अधिकारी यांची भेट घेतली, परंतु उपविभागीय अधिकारी यांनी कोणताही उत्तर दिला नाही. यामुळे आगरी सेनेने येत्या 16 तारखेला आंदोलन पुकारलेलं आहे. आगरी सेनेने सर्व गावकऱ्यांना टेंबी कोडावे गावात जमायला सांगितलेलं आहे. गावकरी या दिवशी आपला निषेध व्यक्त करणार आहेत. पाहूया या दरम्यान आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ग्रामस्थ नेमकं काय म्हणाले. पाहूया या संदर्भातली टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी. तुमचं काय आता आतमध्ये निर्णय झालाय, उपविभागीय अधिकारी काय म्हणाले. त्यांनी फक्त त्यांचे पेपर घेऊन ठेवले. आम्हाला अंतिम निर्णय ते देतच नाही. आम्ही त्याला 4 दिवसाचा मोबदला दिला. 4 दिवस 16 तारखेपर्यंत आम्ही आजच LNTचं काम बंद करायचं ठरवलेलं आहे. पण तरी आम्ही 16 तारीख एक वाट बघणार आहोत. 2 दिवस. तर शासनाचा आम्हाला अपमान करायचा नाही. ही जी योजना बुलेट ट्रेन आहे ही झाली पाहिजे. पण आमच्या शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय आणि इथे आमची चेष्टा करतात अधिकारी, बुलेट ट्रेनवाले आणि LNT वाले जे चेष्टा करतात ही थांबायला पाहिजे. आता आमची टेंबीखोळाची मोरी आहे. मोरीची परिस्थिती अशी आहे का उद्या समजा बस तिथे कड्यात कोसळून कितीतरी लोक मरतील. महिलानंतर ह्यांना जाग येणार आहे. आम्ही पिरवडीवाल्यांना अगोदरच सांगितलेलं पहिल्यांदा 15 अगोदर का तुम्ही जबाबदार आहेत. त्यांनी ह्यांना पत्र दिलेलं आहे का बाबा LNT ही कंपनी याला जबाबदार आहे. त्यांनी नाही दिलं, PWD ने लेटर दिलं, दाखवते लेटर. नाही, PWD दिलं तर किनी साहेबांनी PWD याला दिलं. याच्यात काय मेन्शन केलं ते दाखव. पहिला डिझाईन साठी दिलं आहे बघ, मेन्शन केलं आहे बघ इकडे. हे बघ इकडे मेन्शन केलेलं आहे, दाखव. हे बघ काय मेन्शन केलंय ते दाखव. PWD वाल्यांचा तुम्ही तात्काळ जड वाहनं थांबवली पाहिजे. आणि थांबवली नाही तर जी प्राणहानी काय जे होईल मोरीचं त्याला जबाबदार तुम्ही आहेत. ह्याच्या अगोदर आम्ही त्यांना जबाबदार ठेवलं PWD वाल्यांना. त्यांनी त्यांना पत्र देऊन सर्व काम थांबवायला सांगितले. म्हणजे मोठी वाहनं जाऊ द्यायची नाही, जड वाहनं तरी ते घेऊन जातात. आणि त्यांना तशी ड्रॉइंग पण दिलेली आहे. ह्या ड्रॉइंगनुसार त्यांनी ते काम चालू करायला पाहिजे. हे बोलतात आम्ही त्यांना पत्र पाठवू. पत्र वगैरे काही नाही. ह्यांनी हा हलगर्जीपणा आहे त्यांचा. आणि त्यांनी बाजूला जायचं आहे. बाजूला शेतकऱ्यांचा रस्ता घेऊन म्हणजे जमीन घेऊन तिथून त्यांनी आड रस्त्याने डायव्हर्शन करायला पाहिजे. ती त्यांना आम्ही त्या दिवशी पण सांगितलं. आज त्यांनी ते कबूल केले. पण कबूल कसे करतील. अगोदरच आमच्या जनतेच्या ज्या जमीन वापरल्यात त्यांनी मोबदला दिलेलाच नाही. आज ते कोणत्या तोंडाने रस्ता मागला जाते. तुमचं ग्रामस्थांचं पुढचं पाऊल काय आहे. आमचं फक्त 16 तारखेला आम्ही वाट बघणार आहात. 16 नंतर आम्ही LNTचं काम थांबवणार. आवाज आहे. हा आवाज आहे. आणि ते मिठावरचा सर्वे नाही केला, घराला कडे गेले त्याचा विषय सांगून टाक. तुम्ही बोला. तुमचं नाव काय. मी अलका बळवंत उर्फ बाबन घरत. किती जमीन आहे तुमची. माझी जमीन जी त्यांनी घेतली आहे ना ती ॲटलिस्ट 9 गुंठे होती. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती फक्त 7 गुंठे. त्यांनी 1 जानेवारी 24 पासून माझी जमीन वापरायला सुरुवात केली. 10 जानेवारीला मी जाऊन त्यांना सांगितलं माझी जमीन वापरायची नाही. पण त्यांनी कोणीही दाद नाही दिली मला. गेले किती 3-4 वर्ष ते माझी जमीन वापरतायत. पण माझ्याकडून त्यांनी लिहून घेतलं नाही, कुठलाही फॉर्म नाही भरलाय, काहीच माहित नाही मला की ते किती जमीन वापरत घेत आहेत. काहीही कळवलेलं. आणि मला माझ्या गावचे कोणी लोक जर भेटले, मी गावात जात नाही,
जर ते भेटले तर ते सांगतात नाही काल पण ते टेम्पो गेला होता डंपर, मग ते म्हणतात की आम्ही 2च वर्ष वापरली जागा. मग आता हे या वर्षाचे पैसे त्यांना द्यायचे नाहीयेत. त्यांचा फोन येतो वगैरे काय? फोन त्यांचा मला आला 2 वेळेला, माफी मागतात, आम्ही तुझ्या पाया पडतो, जाने दो ना, छोड़ दो ना, क्या गुस्सा कर रही हो, ले लो पैसा. किती तर 7 गुंठ्यांचे फक्त 3,500 महिना, म्हणजे गुंठा काय पडला? मी काय भिकारी आहे एवढेसे पैसे घेऊन? माझी शेती आज मी पिकवली तर मला वर्षभराचा तांदूळ होतो सर. म्हणजे असं नाही. मुन्ना तिवारी फोन करतोय. तो मुन्ना तिवारीच मला फोन करतात आणि ते अरेरावीची, माझ्याकडे रेकॉर्डेड आहे त्यांचा फोन, ते अरेरावीची भाषा करतात आणि मग मी त्यांना दाद देत नाही आणि तेही आमच्या शेतकऱ्यांना कोणालाही दाद देत नाही, मनानेच करतात. त्यांना वाटतं कोण काय आपलं करणार आहे. शेतकऱ्यांकडे आवाज नाही ना, म्हणून ते चाललंय. आता बघा तुम्ही, आम्ही सगळे एकत्र आलोय, आता काय होईल ते त्यांनी आता भोगावं. काय तर पुढचं पाऊल काय असणार आगरी सेनेचं? कारण 16 तारखेपर्यंत या विषयावर 16 तारखेचं अल्टिमेटम दिलेलं आहे. 15 तारखेचं अल्टिमेटम दिलेलं आहे. 16 तारखेला LNT बंद. LNTचं काम करून देणार नाहीत. सगळ्या तऱ्हेने सगळ्या गोष्टी आज आम्ही ब्रीफ करून माननीय उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. ह्याच्या अगोदर कलेक्टर बरोबर पण आम्ही ॲडिशनल कलेक्टर RDC आणि सगळ्यांबरोबर बसून त्यांनी कमिटमेंट केलेली, पण तरी अजून एक त्यांना आम्ही चान्स दिला, कारण नॅशनल प्रोजेक्ट आहे, झालं पाहिजे. पण अशा प्रकारे जर नॅशनल प्रोजेक्ट बंद होत असेल, आमच्या देवाचं देऊळ त्यांनी तोडलेलं आहे, लोकांची घरं सीव्हनमध्ये आणलेली आहेत, लोकांचे पाण्याची जे बोर आहेत ते सगळे निष्कासित केलेले आहेत. अशा या महिलेचे जी इकडची एक त्यांचं परत त्यांचे पती नाही आहेत, त्यांच्यावर अन्याय होतो, शेतकऱ्यांवर अन्याय होतो. 22 शेतकरी असे आहेत की ज्यांचं डिले कंडोलन्स आजच त्यांनी प्रोसेसला पाठवलेलं आहे. काही शेतकरी असे आहेत की 4-4, 5-5 वर्षापासून वेगवेगळ्या गोष्टीसाठी इकडे चक्रा मारतात आहेत. पण प्रशासन, मला वाटतंय प्रशासन विकलं गेलेलं आहे LNTला. पोलीस पण विकले गेलेले आहेत, कारण आतापर्यंत जी मॅडम आहे, जी PI आहे, ती तिकडे डायरेक्ट पिंजरा घेऊन जायची सगळ्यांना गावागावात. आज तिला पण आम्ही दिलेलं आहे की आम्ही पोलीस प्रशासनाच्या विरोधात आहेत, आम्ही पोलीस प्रशासनाचा सन्मान करणारी लोक आहेत. पण जर तुम्ही LNTच्या पेरोलवर असतील तर आम्ही ते सहन करणार नाहीत. 15 तारखेपर्यंत आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं, 10 दिवसापूर्वी त्यांनी सर्वे करावं, त्यांची जेवढी जमीन आहे तेवढ्यातच त्यांनी काम करावं. इतर ह्याच्यात झाल्यावर त्यांच्या गाड्या तिकडे आम्ही बंद करू. आणि जी CD वर्कचा एक विषय आहे, लोकांच्या CD वर्क आहे ती क्लिअर कट PWने दिलेलं आहे लिहून की ही जी CD वर्क आहे ती अति धोकादायक आहे, इकडे ॲक्सिडेंट होऊन लोक मरतील. आणि त्यांना पूर्ण प्लॅनिंग पण दिलेली आहे PWने की ह्या प्रकारे झालं पाहिजे. आणि हेवी व्हेकल बंद करण्याचं पूर्ण रिटर्नमध्ये दिलेलं आहे. परंतु मला माहिती नाही कलेक्टर ऑफिस का मेहरबान आहे, पोलीस यंत्रणा याच्यावर का मेहरबान आहे, एकच की सगळे LNTच्या पेरोलवर आहेत, म्हणून 2 दिवसाची मुदत दिलेली आहे. 16 तारखेला LNT बंद. आगरी सेना, आगरी सेना, आगरी सेना. एकीकडे बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुरू आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे गावकऱ्यांना होणारा त्रास देखील आपण पाहिला. ग्रामस्थांनी आपला संताप देखील व्यक्त केलेला आहे. परंतु यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सरकारला जाग कधी येणार? बुलेट ट्रेन महाराष्ट्रातून गुजरातकडे चाललेली आहे. गुजरातमध्ये एक भाव आणि महाराष्ट्रामध्ये एक भाव, असा दुजाभाव सरकार का करते? याचा प्रश्न विचारण्यासाठी 16 तारखेला सर्व गावकरी एकत्रित येणार आहे आणि आपला निषेध व्यक्त करणार आहे. या सर्व विषय आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, पालघर.